नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. कन्नड तालुक्यातील जांभळी फॉरेस्ट परिसरात आढळलेल्या खुनाच्या गुंतागुंतीच्या घटनेचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 8 दिवसाच्या अथक तपासानंतर मैताच्या हत्येमागील कट उघडकीस आला असून या प्रकरणात आई आणि तिच्या अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं समोर आलंय. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळी फॉरेस्ट परिसरात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते. स्थानिक गुन्हा शाखा आणि कन्नड पोलीस ग्रामीण घटनास्थळी पाहणी केली असता प्रेताची ओळख जांभळी येथील राजू रामचंद्र पवार अशी पडली. या प्रकरणी मयताचा नातेवाईक प्रकाश पवार यांनी दिलेल्या फरियादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांची पथके तयार करून सखोल तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान घटनास्थळाच्या आसपास मिळालेल्या वस्तू, तांत्रिक माहिती तसेच स्थानिक पातळीवर चौकशी करून 50हून अधिक संशयितांची पडताळणी करण्यात आली. अखेर घटनास्थळालगत असलेल्या शेताच्या मालकाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने आणि तिच्या मुलाने मिळून हा खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वनविभागाच्या दाट झाडीतील नाल्यात लपवून ठेवले होते. तसेच दिशाभूल करण्यासाठी या उद्देशाने मैताच्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचं तपासात निष्पन्न झालं. ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या संयमित, शिस्तबद्ध आणि तांत्रिक तपासामुळे हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस करतायत. कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला आम्हाला अशी माहिती मिळाली की जांभळी फॉरेस्ट एरिया जो आहे त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळलेले आहे पाण्याच्या ओढ्याकाठी. जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार, वय वर्ष 45 ह्याची आहे ती बॉडी, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला. LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP, SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले. BDDS, डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSLची जी टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या. जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यूस चालू होता. या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता. त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCBची टीम असो, ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांची टीम, SDPO कन्नड ग्रामीण, हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले. जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत, काय नाव, राजू जोधा पवार यांची पत्नी आहे, तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे वंदना, तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जोर जबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगनमत करून 13 तारखेला ह्या मयत व्यक्तीला
घटनास्थळाच्या ठिकाणी जांभडी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य करत असतानाचा प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचा खून केलेला आहे. सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर.